गोवा त्याच्या अद्भुत समुद्रकिनारे, जबरदस्त नाईट लाईफ आणि सुंदर सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही गोवा जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचा प्रवास अविस्मरणीय बनवण्यासाठी गोव्यातील हे टॉप 10 बीचेस तुम्ही नक्की एक्सप्लोर करू शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा. नंबर 10, सिक्कीम बीच. सिक्कीम बीच हा अगोडा किल्ल्याजवळील एक सुंदर बीच आहे. हे बीच सोनेरी वाळू आणि स्वच्छ निळ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. साहसी प्रेमी येथे स्कुबा डायव्हिंग, जेट स्कीइंग आणि मासेमारीचा आनंद घेऊ शकतात. पोर्तुगीजांनी बांधलेला अगोडा किल्ला हा येथे एक ऐतिहासिक आकर्षण आहे, जो अरबी समुद्राचे चित्तथरारक दृश्य देतो. तुम्ही या बीचला नक्की भेट देऊ शकता. नंबर 9, वागातोर बीच. वागातोर बीच 2 भागात विभागलेला आहे, बिग वागातोर आणि लिटिल वागातोर. हा समुद्र किनारा त्याच्या लाल कड्यांसाठी आणि आश्चर्यकारक सूर्यास्ताच्या दृश्यासाठी ओळखला जातो. वागातोर हा एक पार्टी हब देखील आहे. हिलटॉप सारख्या प्रसिद्ध क्लबमध्ये काही सर्वोत्तम संगीत कार्यक्रम आयोजित केले जातात. येथे जवळच चापोरा किल्ला आहे, जो दिल चाहता है या बॉलिवूड चित्रपटानंतर प्रसिद्ध झाला आणि तो अवश्य भेट द्यावा असे ठिकाण आहे. नंबर 8, बटरफ्लाय बीच. बटरफ्लाय बीच हा गोव्यातील सर्वात निर्जन आणि सुंदर समुद्र किनाऱ्यापैकी एक आहे. येथे दिसणाऱ्या मोठ्या संख्येने फुलपाखरांच्या नावावरून त्याचे नाव बटरफ्लाय बीच देण्यात आले आहे. या समुद्र किनाऱ्यावर फक्त बोटीने किंवा जंगलातून ट्रेक करून जाता येते, त्यामुळे ते एक अद्भुत ठिकाण बनते. स्फटिकासारखे स्वच्छ पाणी आणि नैसर्गिक सौंदर्य हे निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक अनोखा अनुभव देते. नंबर 7, कोलवा बीच. कोलवा बीच हा साऊथ गोव्यातील सर्वात जुना आणि प्रसिद्ध बीचेसपैकी एक आहे. तो त्याच्या पांढऱ्या वाळू, पाम वृक्ष आणि पारंपरिक गोव्याच्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. येथील रात्रीचे जीवन नॉर्थ गोव्याच्या तुलनेत अधिक आरामदायी आहे. आनंद घेण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर भरपूर झोपड्या आणि बार आहेत. तुम्ही जवळच्या आवर लेडी ऑफ मर्सी चर्चला देखील भेट देऊ शकता, जे एक ऐतिहासिक आकर्षण आहे. नंबर 6, आरंबोल बीच. आरंबोल बीच हा नॉर्थ गोव्यात एक लपलेला रत्न आहे, जो त्याच्या बोहेमियन वातावरणासाठी आणि कलात्मक समुदायासाठी ओळखला जातो. तो कमी व्यावसायिक आहे. येथे तुम्हाला खूपच शांतता बघण्यास भेटेल, जे प्रवाशासाठी परिपूर्ण आहे. येथे जवळच असलेले स्वीट वॉटर लेक हे टेकड्यांनी वेढलेले एक सुंदर गोड पाण्याचे सरोवर आहे. योग, ध्यान आणि ड्रम सर्कल या समुद्र किनाऱ्याला अद्वितीय बनवतात. नंबर 5, कांडोलिम बीच. कांडोलिम बीच त्याच्या स्वच्छ आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. गर्दीपासून दूर जाऊन समुद्र किनाऱ्याचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यासाठी हे परिपूर्ण बीच आहे. येथील मुख्य आकर्षणापैकी एक म्हणजे प्रसिद्ध अगोडा किल्ला, जो समुद्राचे नेत्रदीपक दृश्य देतो. हा समुद्र किनारा पॅरासेलिंग आणि स्नॉर्कलिंग सारख्या जलक्रीडांसाठी देखील उत्तम आहे. नंबर 4, अंजुना बीच. अंजुना बीच त्याच्या उत्साही फ्ली मार्केट, ट्रान्स पार्ट्या आणि नाट्यमय खडकाळ रचनांसाठी प्रसिद्ध आहे. हा समुद्र किनारा बॅकपॅकर्स आणि हिप्पी संस्कृती प्रेमीसाठी एक आकर्षण केंद्र आहे. दर बुधवारी अंजुना फ्ली मार्केट हस्तनिर्मित दागिने, कपडे आणि स्मृतिचिन्हे शोधणाऱ्या खरेदीदारांना आकर्षित करते. समुद्र किनाऱ्यावर भरपूर शॅक्स आणि बार देखील आहेत, जेथे तुम्ही आराम करू शकता आणि दृश्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही ह्या बीचला नक्कीच भेट देऊ शकता. नंबर 3, कलंगूट बीच. समुद्र किनाऱ्याची राणी म्हणून ओळखला जाणारा कलंगूट बीच हा गोव्यातील सर्वात मोठा आणि व्यस्त समुद्र किनारा आहे. येथे साहस आणि विश्रांतीचे मिश्रण आहे. विंडसर्फिंग आणि स्पीड बोटिंग सारख्या जलक्रीडांपासून ते उन्हात आराम करण्यापर्यंत कलंगूटमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे. बीच शॅक्समध्ये स्वादिष्ट गोव्याचे जेवण मिळते, ज्यामुळे ते अन्नप्रेमीसाठी एक उत्तम ठिकाण बनते. जो कुणी गोव्याला भेट देतो तो नक्कीच या बीचला भेट देऊन जातो. नंबर 2, बागा बीच. बागा बीच हा नॉर्थ गोव्यातील सर्वात लोकप्रिय आणि उत्साही बीचेसपैकी एक आहे. जलक्रीडा,
समुद्र किनाऱ्यावरील झोपड्या आणि रात्रीच्या जीवनासाठी ओळखला जाणारा हा समुद्र किनारा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. तुम्ही येथे जेट स्कीइंग, पॅरासेलिंग आणि बनाना बोट राईड्स वापरून पाहू शकता. बागा बीच जवळील टिटोज लेन पार्टी सीनसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे तो नाईटलाईफ प्रेमीसाठी एक उत्तम पर्याय बनतो. नंबर 1, पालोलेम बीच. पालोलेम बीच हा साऊथ गोव्यातील सर्वात नयनरम्य समुद्र किनाऱ्यापैकी एक आहे. तो त्याच्या शांत पाण्यासाठी आणि पाम वृक्षांनी सजवलेल्या चंद्रकोरी आकाराच्या किनाऱ्यासाठी ओळखला जातो. शांततापूर्ण प्रवास शोधणाऱ्यांसाठी हा समुद्र किनारा परिपूर्ण आहे. कायकिंग, डॉल्फिन स्पॉटिंग आणि सायलेंट डिस्को हे येथील काही अवश्य करून पाहावे असे उपक्रम आहेत. ह्या बीचवर आकर्षक समुद्र किनाऱ्यावरील झोपड्या देखील आहेत, जिथे तुम्ही राहू शकता आणि सुंदर सूर्योदयाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही या बीचला नक्कीच भेट देऊ शकता. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर प्रत्येक प्रवाशांसाठी काहीतरी आहे. साहस, नाईट लाईफ, विश्रांती आणि आश्चर्यकारक लँडस्केप. ह्यामधल्या कोणत्या बीचला तुम्ही भेट दिली आहे किंवा कोणत्या बीचला भेट देण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात हे सांगण्यासाठी कृपया कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. हाय, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा. जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.